हवं गेलं म्हणून सांगा, नाही तर मीच इथं थांबत नाही. माझी गरज नाही म्हणून मग मी इथं कशाला थांबू? मी माझ्या राजवाड्याकडे निघून जाते आहे. ते तर कबूल नाही. इज्जतदार पुरुषाची बायको एक वेळ घरातून गेली, समाज त्याला किंमत देत नाही. मी राजा आहे. तुम्ही जर माझा महाल सोडून गेला, राजवाडा सोडून गेला तर माझा प्रपोर होईल, माझी इज्जत जाईल. समाज म्हणेल बायको सांभाळता येत नाही, हा राज्य काय सांभाळणार? इतक्या दिवस तपश्चर्या केलेली माती मोर होईल. म्हणजे हा गोष्टीचा विचार आहे वाटतं तुम्हाला? राहायचं का? नका. तुम्ही सांगितलं मी करायला तयार आहे, पण माझा राजवाडा आणि माझा महाल सोडून जाऊ नका कुठे तुम्ही. बाबा, म्हणजे मी सांगितलेली गोष्ट कबूल. मी अजूनही बजावून सांगते आहे. ती मुलं घ्यायची, जंगलामध्ये न्यायची, त्यांचे शिक्षित करायचं, रक्तानं भरलेली मला समशर दाखवण्यासाठी घेऊन या, तरच मी खरं समजेन की माझ्यावरती प्रेम. कबूल आहे ना महाराज? आहे कबूल. कबूल? हा. पण तसं नाही. रक्तानं भरलेली समशर मी बघितल्याशिवाय मला खरं वाटणार नाही. महाराज, मी काय सांगते अजून बचावून सांगते. रक्ताने भरलेली शमशेर मला दाखवा, तरच मी खरं समजेन की माझ्यावरती प्रेम आहे. जात्या मोत्याचा हार मिळावा असंच राहायचं का? तुम्ही किती माझं मन जिंकलं, माझ्या मुलांच्या होती प्रेम केलं, आणि एकाएकी असं का घडलं? तुमचा बोलणेता कोण आहे? मी सार्वभौम राजा असताना देखील माझे वंशच मागण्याच्या मला वचनबद्ध केलं नाही. मी वचन दिलं. मी वचन दिलं आणि फसलो. अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला. चक्रव्यूह त्याला भेदून जाण्याची अक्कल देवाला दिली होती, पण चक्रव्यूह तोडून बाहेर कसं यायचं हे त्याला माहित नव्हतं. तशीच माझी अवस्था झाली. प्रेमाच्या चक्रव्यूहात मी अडकलो, परंतु ते प्रेम चक्रव्यूह तोडून कसं यायचं हे कळलं नाही. पुरुष समुद्र पोहून पार करू शकतो, पण स्त्रीच्या गालावरती आलेले अश्रू मात्र त्याला ओरडता येत नाही. ठीक आहे ना सरकार, माझ्या मुलांची व्यवस्था काय करा? रक्तानं भरलेली समशेर आणून दाखवा, तरच मी समजेन तुमचं माझ्यावरती प्रेम आहे. भगवंता, कसला प्रसंग आलास, कसा चूक झाली माझी, कुठं माझा पायी वाकडा पडला,
खुनाचा घोर मानभंग केला तेव्हा ही माझी शिक्षा. कोण आहे का धर्माला? काय झालं? पाठ उडायला घेतली. माझ्या मुलाला काय करू? माझ्या मुलाला तलवारमध्ये बोलावून घ्या. आता खवाचं नाही आज असं का म्हणायला लागलं? ते काय फोन येते तुम्ही बसा. महाराज म्हणायला लागला काय म्हणतो? शिळेगाव गेली का काय? काय का तुझं तोंड? आणि एखादं बोकांडे बार असतं सपाटी मागे ना काय म्हणतो? तुला देवाला अक्कल दिल्या का नाही? हा रडायला लागल्या अशा काय ते तब्येत बरी नसेल. पाऊस होय फारा गोळ्या औषध काय देऊ तुम्हाला? काय दुकान आहे का? नसेल तर आपण चालू आपण चालतो काय झालं? काय तब्येत बरी नाही का तुमची? नेमकं तुम्हाला काय झालं? न दिसणारी गोष्ट माझी आज हालायला लागेल. काय साहेब पाहिजे लेकरं बोलून देऊ संकट नको त्यातच काय तर मला तुझ्याकडं या 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 महाराज काय खरं नाही. आवडलं काय तर आपण बोललो काय झालं? चला तर आपण अहो काय अचानक महाराजांनी काय सकाळच्या खाल्ले बी नाही काय तुम्ही सुद्धा नाराज दिसता मला. हो का अहो हे बघा जगाचा पालन करता जर नाराज असेल तर आम्ही काय नाराज होणं साहजिक आहे. म्हणजे आमचे बाबासाहेब काय तुमची तब्येत बिघडली का काय झालं? अहो तोंडात घालतो म्हणलं तरी अरे काय घालता तोंडात? औषध औषधाचं नाव कधी घेणार? तोंडात घालताना हाताला हाणला आमच्या त्यांनी आम्ही माघारी घेतला काय करायचं? काय नाव प्रत्यक्षात तुम्ही बघा आमच्या विश्वास आहे तुमचा. Oh,
तरी आम्हाला कळू द्या. असं काय संकट आलं आपल्या राज्यावरती म्हणून तुम्ही इतके दुःखी झाला? अन्न वर्ज केलं का? कशासाठी? बाळांनो, तुम्हाला काय सांगू? काल तुमच्या सख्या मामाचा लखोटा माझ्या हातात पडलाय. तुमच्या सख्या मामाने त्या लखोट्यात स्पष्ट उल्लेख केलाय. काय? माझा भाचा आणि माझी भाची आम्हाला पाहिजे. लांब राज्य आहे ते. तुम्ही तिकडं गेल्यानंतर तुमच्या बापाला तुम्ही कायमचा विसरणार नाही बाबासाहेब. बाबासाहेब, आम्ही तुमच्यापासून दूर गेल्यानंतर तुम्हाला इतकं जरी दुःख होत असेल तर आणि लोकांना मामांना पुन्हा पाठवा की मी तुमच्या भाज्यांना नाही पाठवू शकत. आजच आमची मामाला कशी आठवण आली? तुमचा सख्खा मामा येतो. मी वचन दिलं. ठीक आहे, घेऊन येतो. पण त्याची अट्ट घातली मोठी. कोणती? तुम्हाला रथ आणता येणार नाही, घोडे हत्ती काही आणता येणार नाही. मला माझी भाचानी भाची माझ्या पायी चालत माझ्याकडे आली पाहिजे. काय बोलता बाबा? आणि तुम्ही होय म्हणला? नाही नाही बाबा. बाबा, आम्ही तुम्हाला सोडून नाही जाणार बाबा. मामाला सांगा मी नाही माझी मुलं पाठवत म्हणून सांगा ना बाबा. सांगा. नाही बाळांनो, नाही. तुम्हाला तिथं जावंच लागेल. ठीक आहे बाबासाहेब, मी वचन दिलंय, जावं लागेल. तुम्ही वचनात बांधला गेलात म्हणून आज मी तुम्हाला वचन देतोय. जरी आम्ही मामाकडे गेलो तर 2 दिवस त्या ठिकाणी आम्ही मुक्काम करू. तिसऱ्या दिवशी आपल्या पवित्र पावलाची सेवा करण्यासाठी आम्ही परत येऊ. हे बघा, जाणं आपल्या हातात असतं, येणं आपल्या हातात नाही. म्हणजे हा तसंच आहे ते. तुला नाही कळणार, तुम्हाला कळणार नाही. आत्ताच्या आत्ता आपल्याला निघालं पाहिजे. जंगलातून काट्याकुट्यातून उन्हातून जावं लागेल. ठीक आहे बाबा. विचार करा बाबा. दरबारात कधी अंगणात सुद्धा मिळाली नाही बाबा. आणि तुम्ही म्हणता चालत जायचं. बाबा, आमची जरा सुद्धा तुम्हाला मया येत नाही का? मला सांगा बाबा. नाही बाळा, मी तुमचा बाप आहे. तुमचा बाप वचनाला फार फार किंमत देतोय, हे तुम्हाला माहित आहे ना. अरे बाबा, वचन दिलं मी, वचन दिलं, वचन दिलं. ठीक आहे बाबा, तुमच्या वचनासाठी आम्ही तुमच्या पाठीमागे यायला तयार आहे. मग चला, आत्ताच्या आत्ता आपल्याला हा राजवाडा सोडला पाहिजे. चला. चला बाळांनो, आपला पाय उठून गेलं पाहिजे. दिवस मावून गेला गेला. बरेच लांब चालत आहे बाबा. दादा, आणि तुला तर दया एवढी बाई. आणि ऊन कसला आहे. चालून चालून माझ्या पायाला फोड आले दादा. तानाने जीव कसा माझा व्यापो झालाय रे. सांग मला, मी तर पुढे कशी चालू सांगणार आहे?
शाळा ते राज दरबार आणि राज दरबार ते शाळा तुझ्या आयुष्याचा आतापर्यंतचा प्रवास आहे. बाबा तुम्ही पाऊल सुद्धा पुढे टाकणार नाही. आई मी बाबांना विनंती करतोय, बाबासाहेब माझ्या बहिणीनं आतापर्यंत कधी या जंगलाचा मार्ग पत्करला नव्हता. फक्त आपण दिलेल्या वचनासाठी आम्ही आपल्या पाठीमागे येतोय. हे असणारा चैत्र मासाचा ऊन आहे. या उन्हामध्ये चालून माझ्या ताईच्या पायाला फोड आले, तानेनं कंदही तिला सुकलाय. तेव्हा माझी विनंती आहे, पाणी भेटो अगर न भेटो, पण थोडा वेळ या झाडाखाली आपण विश्रांती घेऊया. दिवस मावळ केला गेला की राहिलेला प्रवास आपण आनंदाने करू. मला सांग, हे कसलं ऊन आहे आणि या जंगलात पाणी प्यायला नाही, काय तर खाऊ म्हणलं तरी सुद्धा नाही. आपण जरा माहिती घेत जाऊया जंगलात. ठीक आहे.